आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप लिखित समर्थ आणि तितू. काही काही जखमा अशा असतात की त्या सदा सर्वदा ओल्याच असतात, वाहत्याच राहतात. त्यांच्यावर खपली धरून सुकून पडून जात नाहीत. त्यांचा साधा विसरण्यासारखा बधीर असा व्रण होत नाही. त्या तितूचीही मी अशीच कायमची धास्ती घेतली होती. त्याला मनातल्या मनात सुद्धा प्रभाकर म्हणणार नाही. इतर सर्व फसतील, पण मी कधीही फसणार नाही. काका म्हणायचे सुद्धा, किती बावरी झाली आहेस तू चित्रा. जरा खट्ट झालं की सशासारखी भेदरतेस, इकडे तिकडे पाहायला लागतेस. मी त्यांना काय सांगणार. कॉटवर वेड्या वाकड्या अवस्थेत पडलेल्या प्रभाकरांच्या निष्प्राण शरीरात ती अघोरी चेतना रसरसायला लागली. वकवकत्या वासनेने रक्ताळलेले ते परके डोळे माझ्यावर खिळले. आकड्या वळलेली बोटं चादरीवरून सावकाश सावकाश माझ्या रोखाने सरकायला लागली. त्या क्षणी माझ्या मनाची जी अवस्था झाली त्याचं वर्णन कोणत्या शब्दात करणार. मनाला जो काही धक्का बसला त्याची दुसऱ्या कोणालाही कल्पना कशी येणार. आणि सारखं वाटत होतं, काका मला घेऊन त्यांच्या भेटीसाठी त्या वेड्यांच्या इस्पितळात का जात नाहीत. त्याची अवस्था काय आहे ते सांगत का नाहीत. जास्त छेडलं तर म्हणतात, चित्रा, तुझा विषय निघाला की तो बेफाम होतो, अगदी अनावर होतो. त्याला कॉटला जखडून ठेवावं लागतं. तू जर खरोखरीच समोर आलीस तर त्याच्यावर त्याचा काय परिणाम होईल याची त्यांनाही कल्पना करता येत नाही. त्यांना तो धोका पत्करायला नको आहे. त्यांचाच सल्ला आहे, तू एवढ्यात तिकडे येऊ नयेस असा. काकांचंच नाही, सर्वांचंच वागणं असं संदिग्ध आहे. ना तळ्यात ना मळ्यात. प्रभाकरांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे एवढी एकच एक सत्य घटना ते मान्य करतात. मी खोटं बोलते आहे असं माझ्या तोंडावर म्हणायची कोणाचीही हिंमत नाही, पण माझ्या शब्दांवर कोणाचाच विश्वास बसत नाही. त्या भयान अनैसर्गिक घटनेची मीच एकमेव साक्षीदार आहे. आणि माझ्या शब्दांना माझ्यापाशी तरी कोणताही पुरावा नाही. आणि पुरावा सापडेलच कसा. मी यावर रात्र रात्र जागून विचार केला आहे. अगदी पट्टीचा शास्त्रज्ञ जरी आणला तरी तो त्या प्रभाकरला कोणती कसोटी लावणार. प्रभाकरांच्या रूपात आता जे काही वावरत आहे त्याला उघड्यावर कसं आणणार. त्या शरीराच्या धमन्यातून रक्ताऐवजी काय एखादा काळा अर्क वाहत असेल. नाही, त्याला काय बंद पेटीत कोंडून घातलं तर तो गुदमरणार नाही. अर्थात गुदमरेल. मानवी शरीराच्या सर्व मर्यादा त्यालाही लागू आहेत. आणि सुदैवच माझं की ते तसं आहे. नाहीतर त्या वेड्यांच्या इस्पितळाच्या दगड, माती, लोखंड, लाकडाच्या भिंती त्याला माझ्यापासून कधीच दूर ठेवू शकल्या नसत्या. त्या शरीरात वावरतंय ते मानवी मन नाही, दुसरंच काहीतरी आहे. त्याला प्रभाकर तितू म्हणत होते. ते तरल आहे, अदृश्य, अमूर्त आहे. पडद्यामागे राहून सूत्रधार कळसूत्री बाहुली नाचवतो तसं ते प्रभाकरांचं शरीर नाचवित आहे. पण हे सर्व केवळ मीच एकटी काय ती जाणते. मी एक असहाय अबला. कधी कधी मला भीती वाटते की या असह्य ताणाखाली मलाही वेड लागेल. बाह्यसृष्टीचं माझं अवधानच जाईल. तेव्हा ज्याच्या कोणाच्या हातात हे 4 कागद पडतील त्याच्यासाठी मी आत्तापर्यंतची हकीकत अगदी मोजक्या शब्दात लिहून ठेवते आहे. प्रभाकरांशी माझा विवाह ठरला. मग एका मैत्रिणीने मला सांगितलं की प्रभाकर जरा विक्षिप्त आहेत. त्यांच्या वडिलांना वेड लागलं होतं आणि त्यांच्या वडिलांचा मृत्यू वेड्यांच्या इस्पितळातच झाला होता. मनाचा धीर करून मी प्रभाकरांना भेटायला गेले आणि त्या भेटीत त्यांनी मला एक अत्यंत करुण कहाणी सांगितली. त्यांना समजत होतं तेव्हापासून त्यांना एका अनामिक, अस्पर्श्य, अमानवी अशा अस्तित्वाची जाणीव होत होती. केव्हा तरी, का व कसं त्यांना सांगता येत नव्हतं. केव्हा तरी त्यांनी त्याला तितू हे नाव दिलं होतं. दृष्टीच्या परिघावर, जाणिवेच्या कडेवर
हा तितू सतत वावरत असायचा. कोणताही डॉक्टर वा मानसशास्त्रज्ञ त्या तितूच्या अस्तित्वाचं किंवा त्याच्या अस्तित्वाच्या प्रभाकरांच्या जाणीवेचं स्पष्टीकरण करू शकला नव्हता. तरीही प्रभाकरांनी धीर धरला होता. त्या तितूच्या गाभ्यात काही शत्रुत्व असेल, काही धोका असेल याची त्यांना कधी शंकाही आली नव्हती. माझी खात्री आहे, अशी जराशी जरी शंका आली असती तरी त्यांनी लग्नाला साफ साफ नकार दिला असता. ते किती निस्वार्थी आणि उदार हृदयी होते. आमचा विवाह झाला आणि लग्नानंतरची एकच दुपार काय ती आम्हाला एकांताची निवांत अशी मिळाली. त्या 2 घटकात जे काही शरीर सुख मिळालं तेच पहिलं आणि शेवटचं. कारण त्या रात्रीपासून तितू हजर झाला होता. म्हणजे प्रभाकरांना जाणवायला लागला आणि माझा त्यांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास होता. त्या पहिल्या रात्रीपासूनच या तितूने प्रभाकरांना पुरतं पछाडलं आणि आत्तापर्यंत न जाणवलेली एक शत्रुत्वाची भावना त्यांना आता जाणवायला लागली होती. आणि काही दिवसातच त्या नजरेमागचा नीच जहरी हेतू प्रभाकरांना जाणवला. चित्रा, तो माझ्या शरीराचा कब्जा घेणार म्हणतो, ते घाबऱ्या आवाजात म्हणाले होते. मला तितू कधी दिसला नाही, त्याचं अस्तित्वही जाणवलं नाही. मग त्याचे शब्द कानी येणे तर दूरच राहिले. पण प्रभाकर त्याच्याशी जोरजोराने वाद घालीत, शिव्यांची लाखोली वाहत. पण माझी मनोमन खात्री होती की ते हे सर्व माझ्या संरक्षणासाठीच करीत आहेत. मला त्यांची कधीही भीती वाटली नाही. उलट त्यांना शक्य तेवढा धीरच द्यायची मी खटपट करीत असे. कारण दिवसा गणिक त्यांचा धीर खचत चालला होता. त्या तितूला प्रतिकार करणं अवघड होत चाललं होतं. पराभवाची जीवाला धास्ती लागली होती. कामधाम सारं सोडून ते तासच्या तास खोलीच्या कोपऱ्यात बसून राहत असत आणि समोरच्या कोपऱ्यात त्यांना तो तितू दिसायचा. त्याच्याशी वादावादी चालायची. मी तरी त्यांच्यावर सतत अगदी 24 तास नजर कशी ठेवणार. अशीच एकदा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडले. घरी यायला जरा उशीरच झाला. घरात पाय टाकताच छातीत धस्स झालं आणि मनातली कुशंका खरी ठरली. आतल्या खोलीतल्या छताच्या हुकाला गळ्याला फास लावून घेऊन प्रभाकरांनी आत्महत्या केली. खुर्ची लाथाडली होती, ती मी सरळ केली. कात्रीने कशी तरी दोरी कापली. त्यांना कॉटवर जसं जमलं तसं निजवलं. पण मला फार उशीर झाला होता. मनगटातली नाडी थांबली होती. श्वासोच्छ्वास थांबला होता. नाकापाशी लावलेला आरसा जसाच्या तसा चक्क राहत होता. त्यावर एवढा सुद्धा धुसरपणा येत नव्हता. प्रभाकर गतप्राण झाले होते. शेजारच्या टेबलावर त्यांनी माझ्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. प्रिय चित्रा, यापुढे मला जीवन असह्य झालं आहे. मी त्याला यापुढे प्रतिकार करू शकत नाही. तो माझ्या शरीराचा ताबा घेण्यासाठी धडपडत आहे. मी मनाशी निश्चय केला होता की याला जर हरवता आलं नाही तर मी माझा प्राण देईन, पण त्याच्या ताब्यात शरीर देणार नाही. चित्रा, त्याची नीच पापी वासना तुझ्या शरीरावर आहे. तुला काही अपाय होण्यापूर्वी मी मरण पत्करीन असा निश्चय केला होता. चित्रा, ती वेळ आता आली आहे. मी जातो. मला क्षमा कर. मला क्षमा कर चित्रा. मी तुला फार फार कष्टी केलं. एका क्षणाचंही सुख दिलं नाही. शक्य झालं तर मला विसरून जा. तुझाच प्रभाकर. त्या भयान शांततेत मला तो भुंग्यासारखा किंवा एखाद्या खूप मोठ्या कीटकासारखा गू गू असा आवाज ऐकू आला. डोळ्यांना दिसत काहीच नव्हतं, पण असं वाटत होतं एखादा अदृश्य कीटक खोलीभर संतापाने विलक्षण वेगाने भिरभिरत आहे, कशाचा तरी वेध घेत आहे. तो गू 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 असा आवाज प्रभाकरांच्या जवळ आला. त्यांच्या डोक्यापासून यायला लागला आणि एकदम थांबला. माझं तिकडे लक्षच नव्हतं. कॉटवरच प्रभाकरांचा पालता हात होता. 3ऱ्या बोटात लग्नाची अंगठी होती. मनात किती आठवणी गर्दी करीत होत्या. डोळे पाहत होते, पण अर्थ लागत नव्हता. मग विजेचा धक्का बसल्यासारखी मी एकदम भानावर आले. त्या हातांची बोटं हलत होती, ताठ होत होती, जवळ लांब होत होती, बोटांच्या आकड्या वळत होत्या. हे काय होत होतं?
हे होतं तरी काय? काही मिनिटांपूर्वीच त्यांचा गतप्राण देह मी कॉटवर ताडदिशी उभी राहून तोंडावर हात ठेवून मागे सरले आणि कदाचित त्यामुळेच वाचले. सबदिशी पुढे झालेला हाताचा पंजा माझ्या साडीच्या पदराला केवळ स्पर्श करून गेला आणि मी प्रभाकरांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्या चेहऱ्यातले डोळे सताड उघडे होते, तारवटलेले होते, माझ्यावरच एकटक खिळलेले होते. कानशिलावरच्या शिरा तट्ट फुगल्या होत्या. ओठ आणि तोंड असं काही वाचलं होतं की ते अगदी विद्रूप दिसत होतं. घसा हालत होता, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केल्यासारखा, आणि मग त्या तोंडून आवाज आला, खर्चातला, खरखरता. सावकाश सावकाश शब्द आले, चित्रा, चित्रा, चित्रा. त्या एका क्षणात माझी खात्री पटली की हे प्रभाकर नाहीत. शरीर त्यांचं आहे, पण त्यात वास करणारी, त्या डोळ्यातून माझ्याकडे पाहणारी अस्मिता त्यांची नाही. ते गतप्राण झाले होते. त्या कलेवराचा ताबा त्या नीच हलकट तिथून घेतला आहे माझा उपभोग घेण्यासाठी. काहीतरी किंचाळत मी त्या खोलीतून धूम पळ काढला आणि काकांच्या घराचा आसरा घेतला. वासू काका डॉक्टर होते. त्यांना प्रसंगाचं गांभीर्य समजलं. त्यांनी मला घरीच थांबवून ठेवलं आणि माझ्या शब्दाखातर ते आमच्या घरी गेले. परत यायला त्यांना बराच वेळ लागला. आले तेव्हा त्यांचा चेहरा खूपच विचारमग्न झाला होता. त्यांच्या त्या रात्रीच्या भेटीत त्यांना काय दिसलं किंवा काय घडलं त्यांनी मला कधीही सांगितलं नाही. चित्रा, तू खूप बदलला आहे. हा क्रायसिस केव्हा तरी यायचाच होता. त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्येच हलवावा लागला आहे. यापेक्षा जास्त त्यांनी मला काहीही सांगितलं नाही. काकांचा हा एक हिशेब चुकला तसा दुसराही चुकला. प्रभाकर फार दिवसांचा सोबती नाही असं ते म्हणाले होते. मला त्यांच्या या निष्कर्षामागचं कारण त्यांनी सांगितलं नाही. तोही अंदाज चुकला. 3 महिने होऊन गेले तरी त्यांच्या हॉस्पिटलच्या खेपा चालूच होत्या. कोणत्या का अवस्थेत असेना, पण प्रभाकर किंवा माझ्या हिशेबी तो तितू जिवंत होता. वासू काकांना आणि हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनाही याचं नवल वाटत होतं, पण ते मला कधीही सांगत नव्हते. तो कसा आहे, काय करतो, काय बोलतो, कसा दिसतो, अगदी काहीही नाही. हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांना एकदा भेटण्याची माझी मागणीही काकांनी अमान्य केली. ते शेवटी एवढंच म्हणाले, चित्रा, तू सध्या इथेच विश्रांती घे. प्रभाकरमध्ये सुधारणा होण्यासाठी देवाची प्रार्थना कर. या क्षणी तरी तो आपल्या स्पर्शापलीकडे, संपर्कापलीकडे आहे. त्याच्यावर वेगवेगळे उपचार चालू आहेत. कदाचित त्यांना यश येईलही. मग तुझी खरी कसोटी आहे. जीवनाच्या आणि शहाणपणाच्या सीमेपर्यंत जाऊन परत आलेल्या त्या अभागी आत्म्याला सहानुभूती, समज, मदत, प्रेम, दिलासा यांची गरज लागणार आहे. तेव्हा स्त्री आणि पत्नी म्हणून तुझी कसोटीही लागणार आहे. चित्रा, त्या क्षणासाठी तू मनाची आणि शरीराची तयारी कर. काकांचे हे शब्द मी तेव्हा विसरून गेले होते. निकडीची वेळ आली की माणूस अत्यावश्यक गोष्टींकडे लक्ष देतो, अवांतर गोष्टी दृष्टीआड करतो. माझी त्या क्षणीची अवस्था अशीच एकाकी, अतिउत्तेजित, असमतोल होती. मग पुन्हा तो विषय निघाला नाही. एका संध्याकाळपर्यंत, एका प्रलयंकारी संध्याकाळपर्यंत. काका परत आले तेच मोठ्या गडबडीने आले. आल्या आल्या मला हाका मारून त्यांनी बाहेरच्या खोलीत बोलावून घेतली. हातातली बॅग कोपऱ्यातल्या टेबलावर ठेवता ठेवता ते म्हणाले, चित्रा, तुझ्यासाठी मी एक आनंदाची बातमी आणली आहे. मला आनंदाची बातमी? माझ्या अवस्थेत? काका, मी केवळ एवढंच बोलू शकले. होय चित्रा. त्यांचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. माझ्याकडे वळून दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवत ते म्हणाले, चित्रा, आपल्या प्रभाकरमध्ये एवढ्यात निश्चित सुधारणा व्हायला लागली आहे. डॉक्टरांना त्या खुणा गेले 7-8 दिवस दिसत आहेत, पण त्यांची स्वतःची खात्री पटल्याखेरीज ते कोणालाही सांगणार नव्हते. विनाकारण खोटी आशा कशाला लावायची? पण आता त्यांना शंका राहिलेली नाही. त्याच्यात अगदी
जाणवण्या इतकी सुधारणा होत आहे. ते तर म्हणतात त्याच्यातली सुधारणा अशीच होत राहिली तर 15-1 दिवसात ते त्याला घरी सुद्धा पाठवतील. मला हे सर्वच इतकं अनपेक्षित होतं की मनातले सर्वच विचार गोठून गेले होते. मी हे काय ऐकत होते? जो तितू, हो तितूच, 3-4 महिन्यांपूर्वीच मरून जायला पाहिजे होता, तो केवळ जिवंतच राहिला नव्हता, तर त्याची त्या इस्पितळातून सुटका होणार होती. प्रभाकर या नावाखाली तो समाजात वावरणार होता, माझ्याकडे येणार होता आणि माझा पती म्हणून माझ्यावर हक्क सांगणार होता. चित्रा, चित्रा, काका मला हलवत होते, मोठ्याने हाका मारित होते. सावकाश सावकाश मी भानावर आले, त्यांच्याकडे पाहायला लागले. चित्रा, तुझा चेहरा किती भयंकर झाला होता, किती पांढरा फेक पडला आहे, तुला एवढा धक्का बसला आहे. सॉरी, मला वाटलं होतं तुला ऐकताच आनंद होईल, एकदम सांगायलाच नको होतं. मी सांगितलेलं काहीही त्यांच्या लक्षात नव्हतं. इतक्या भयंकर गोष्टी माणूस इतक्या सहजपणे विसरून जाऊ शकतो. काका, माझ्या आवाजाने ते चपापून माझ्याकडे पाहायला लागले. मी ज्या रात्री तुमच्याकडे धावत धावत आले त्या रात्री तुम्हाला सांगितलेलं सर्व काही विसरलात? काय सांगितलंस? पण ते अस्वस्थ झाले होते. मी म्हणाले, प्रभाकरांची ती आत्महत्या, खोलीतला तो गू गू असा आवाज, प्रभाकरांची ती चिठ्ठी, त्यांच्यात आलेली ती अनैसर्गिक चेतना, त्यांची जळती हिंस्र नजर, त्यांचा खर्जातला राकट भसाडा आवाज, सारं सारं काही तुम्ही विसरलात? नाही विसरलो नव्हतो. पण चित्रा, तेव्हाची तुझी मनस्थिती काय होती आठवतं का? अशावेळी माणसाची फार गफलत होते चित्रा. आणि आणखी एक गोष्ट मी त्यावेळी तुला सांगितली नव्हती. तू नाडी पाहिलीस, छातीला कान लावलास, नाकासमोर आरसा धरलास, पण तू काही तज्ज्ञ नाहीस. तुला ती परीक्षा आहे का? तुझी काय अवस्था होती? तू जरासा विचार का नाही करत? आपली चूक झाली असण्याची शक्यता सुद्धा का स्वीकारत नाहीस तू? निदान त्याला संशयाचा फायदा तरी दे. आधी मला त्यांचा विलक्षण संताप आला, पण मी मन आवरलं. मी त्यांचा प्रामाणिकपणा कसा नाकारू? ते त्यांच्या कॉमन सेन्सच्या आणि वैद्यकीय ज्ञानाच्या आधारानेच बोलत होते. ते प्रभाकरांचे आणि माझेही हितचिंतकच होते. ते काही माझे वैरी नव्हते. काका, तुमच्या दृष्टीनं पाहिलं तर तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आता माझ्याही काही गोष्टी ऐकता? मला त्यांना एक वार पाहू देत. तिथे त्या एका बाजूने पाहायच्या खिडक्या असतात ना, त्यातून पाहू दे. आणि मला त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेटू दे. तेवढा तरी मला खासच हक्क आहे की नाही? पण मी कशालाच नाही म्हणत नाही. प्रभाकरांना तर तू प्रत्यक्ष भेटणारच आहेस आणि डॉक्टरही तुला भेटतीलच. सर्व काही अगदी खुलासेवार सांगतील. आता तुझी काही हरकत आहे? मला त्यांनी निरुत्तर केलं होतं. दुसऱ्याच सकाळी मी काकांच्या बरोबर मेंटल हॉस्पिटलमध्ये गेले. सभोवती शेवाळाने हिरवट झालेल्या विटांची उंचच्या उंच कंपाऊंडची भिंत होती. वर काटेरी तारा बसवल्या होत्या. प्रवेशद्वाराला भक्कम पोलादी गजांचा दरवाजा होता. आमची दोघांची खातरजमा करून घेतली गेल्यावरच दरवाजा उघडून आम्हाला आत प्रवेश देण्यात आला. आमच्या मागोमाग दन असा आवाज करीत तो प्रचंड दरवाजा बंद झाला. आत प्रशस्त आवार होतं. शोभिवंत फुलझाडांच्या रचना होत्या. खाली मखमलीचं मौशार गवत होतं. प्रशस्त आवाराच्या मधोमध हॉस्पिटलची 4 मजली जुन्या बांधणीची नवी रंगसफेदी केलेली भक्कम इमारत होती. आसपास नव्याने बांधलेल्या बैठ्या इमारती होत्या. पण हा मोकळेपणा केवळ दिखाऊ होता. ही बंदीशाळा होती. इथे खोल्यांतून लोकांना कोंडून घातलं होतं. दुहेरी कैद, दगड, वीट, लोखंडाच्या पिंजऱ्यात शरीर कैद, आणि त्या शरीरात एक परकं, भटकणारं, तडफडणारं मन कैद. माझी पावलं अडखळत होती. काकांनीच मला हाताने ओढत पुढे नेलं. मोठ्या दारातून आम्ही आत गेलो. खालचा मजला व्यवस्थापकीय विभागासाठी होता. सर्वत्र आधुनिक मांडणी, टापटीप,
स्वच्छता. पण वरच्या खोल्यातून काय अवस्था असेल? तिथे अशीच अलिशान मांडणी असेल का? आणि समजा असली किंवा नसलीही, त्या खोल्यातल्यांना त्याची काय पर्वा? ते लोक माणुसकी हरवून बसले होते, जगाची ओळख विसरून गेले होते. त्यांना झोपडी आणि महाल, उद्यान आणि उकिरडा, रणरणत ऊन आणि गोठवणारा बर्फ सर्वच सारखं असणार. का या आपल्या माझ्या अर्धवट माहितीवर आधारलेल्या भोळसट कल्पना होत्या? काका मला वर घेऊन चालले होते. लिफ्टने पहिला, दुसरा, तिसरा माळा सोडला, चौथा गाठला. हिरवट रंगाच्या भिंतीतून कॉरिडॉर गेला होता. आम्ही त्यातून चालत होतो. पुढे वळण होतं. त्याआधीच काका थांबले. चित्रा, त्याच्या खोलीचा नंबर 412 आहे. वळलीस की डाव्या हाताची दुसरी खोली. दाराला चौकोनी काच आहे. त्यातून आत पहा आणि मग खाली ये. डॉक्टर दिवाकरांच्या केबिनमध्येच मी असेन. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन बोर्डे. नारायण धारप लिखित समर्थ आणि तितू हा या कथेचा भाग 1 होता. आपण लवकरच भाग 2 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.